शाळेबाहेर बसणारा विद्यार्थी ते द सिम्बॉल ऑफ नॉलेज. जाणून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी केली जात आहे. दीनदुबळ्यांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितोद्धारक असं म्हटलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गुलामीच्या जोखडातून मुक्त केलं. त्यामुळे भारतासह परदेशातही डॉक्टर आंबेडकर यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. चला जाणून घेऊया यांच्या कार्याचा इतिहास. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू येथे 14 एप्रिल 1891 ला रामजी सकपाळ आणि भीमाईच्या पोटी झाला. रामजी सकपाळ यांचे मूळ गाव हे कोकणातील आंबवे होते. मात्र रामजींनी पुणे येथे आपले शिक्षण पूर्ण करून ब्रिटिश सैन्यात नोकरी पत्करली होती. त्यांना महू या ब्रिटिशांच्या सैन्य मुख्यालयाच्या ठिकाणी नोकरीनिमित्त जावे लागले. त्यामुळे बाबासाहेबांच्या लहानपणीची जडणघडण महू येथील छावणीच्या सैन्य शिस्तीतच झाली. काय आहे बाबासाहेबांच्या आडनावाचा इतिहास? सुभेदार रामजी सकपाळ हे सैन्यात नोकरीला होते. मात्र त्यांचे मूळ गाव कोकणातील आंबवे हे होते. त्यामुळे सुभेदार रामजी सकपाळ यांनी सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचे नाव लिहिताना भीमराव आंबावडेकर असं लिहिल्याची नोंद 7 नोव्हेंबर 1900 ला करण्यात आली. मात्र पुढे याच शाळेत शिकताना बाबासाहेबांनी आपली चुणूक दाखवली. त्यामुळे ते सगळ्या शिक्षकांचे लाडके विद्यार्थी म्हणून नावारूपास आले. मात्र त्यांचे आंबावडेकर नाव घेण्यास शिक्षकांना अडचण होत असल्यानं कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांनी त्यांचं नाव आंबेडकर असं नोंदवलं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच नाव पुढे कायम करत आपलं नाव जगभर गाजवलं. शाळेबाहेर बसून शिकणारा विद्यार्थी ते द नॉलेज ऑफ सिम्बॉल. जातीय द्वेषातून शाळेबाहेर बसून शिक्षण घेणारा विद्यार्थी ते द नॉलेज ऑफ सिम्बॉल हा दीनदुबळ्यांचा दीपस्तंभ होण्यापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. मात्र भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना अहोरात्र कष्ट घ्यावे लागले.